हाय, मिनी ब्लॉग 29 मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळी लवकरच मम्मीने सगळं जेवण वगैरे करून घेतलं, कारण आम्हाला जायचं होतं डीमार्टला. तर मग आम्ही निघालो आणि आलो बस स्टॉपला. तर इथे यांचं झाड तोडून ते लाकडं वगैरे खाली टाकत होते, असं त्यांचं काही काही काम चालू होतं. त्याच्यानंतर आमची बस आली आणि बस पकडून आम्ही डिरेक्टली आलो डीमार्टला. तर डीमार्टला आम्हाला जास्त काही सामान नाही घ्यायचं होतं, थोडंच घ्यायचं होतं. पण नंतर मग परत 1 तारखेनंतर खूप गर्दी असते, मग यायला नाही मिळत. म्हणून मग आम्ही आज मंडे होता तर मग आजच आलो. तर मम्मी इथे बॅग्स पर्सेस वगैरे बघत होती आणि नेहमीप्रमाणे आमची फालतूगिरी तर चालूच होती. मी सांगितलं त्याला मगासारखं बोल मगाशी नाही मगाशी बोललीस तसं मगाशी बोललीस तसं बोल. त्यानंतर आम्ही सामान वगैरे घेऊन बाहेर आलो. तर सहज माझं वरती लक्ष गेलं तर बघितलं तर झाडाला इतकी सारी वटवागळं लटकलेली होती. आधी मला कळलं नाही, पण मग नंतर लक्षात आलं की वटवागळं आहे. मग नंतर डीमार्टमधून आणलेलं ताक होतं, ते आम्ही पियालो ताक वगैरे. आणि मग जेवायला वाढलं मम्मीने ताकाची कढी, मुगमटकीची भाजी आणि भात जेवून घेतलं. थोडं दुपारी झोपलो, आराम केला. संध्याकाळी उठून मस्तपैकी गरमागरम चहा पियालो आणि सुरुवात केली कामाला. तर सध्या मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि ब्लॅक ड्रेसची भरपूर ऑर्डर आहे. तर ते सगळं काम चालू आहे. तर हे 2 ब्लॅक ड्रेस ट्विन्स बेबीचे आहेत, जे रेडी होऊन केलेले ठेवलेले आहेत. आणि हे जे आहेत ना, ते मुंजासाठी स्पेशल डिझाईन केलेले ड्रेस आहे, जे कस्टमरनीच फॅब्रिक पाठवून आम्हाला फक्त स्टिचिंगला दिले आहे. आणि त्याच्याबरोबर ह्या धोत्या पण होत्या. तर मग मी आज धोत्यांना बॉर्डर वगैरे लावून घेतलेली फॅब्रिकला. आणि आज मला धोती स्टिचिंग करायची आहे काय पण करून. तर म्हणून मी ह्या धोत्या कंप्लीट करायला घेतल्या. आणि 3 धोत्या होत्या, त्यामध्ये पण एक मेन्स धोती होती. तर हे धोतीचं पण काम आहे ना, खूप डेलिकेट असतं आणि व्यवस्थित ते करावं लागतं. नाहीतर मग जरा जरी बॉर्डर लावण्यामध्ये पण चूक झाली ना, तर इकडची दिशा तिकडे होऊन ती बॉर्डर उलटी पण दिसते. कधी मोर वरती जातात, कधी खाली जातात. तर हे काम व्यवस्थित करायला लागतं. आणि मग लोकांना वाटतं की इतके कसले पैसे घेतात. तर मग हे सगळं काम खूप कष्टाचं आहे. तर त्याच्यामुळे त्याची किंमत पण त्याचप्रमाणे आहे. तर त्यानंतर मग रात्रीपर्यंत काम केलं. मग नंतर मम्मीने जेवायला वाढलं आणि दुपारचं जेवण होतं, फक्त चपाती आणि पापड तळलेला होता. जेवून घेतलं. तर असा होता आजचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.